त्या तोंडातून रक्त येतोय, रक्ताच्या उलट्या करतात असं आम्ही बघितलं आणि त्या क्षणी मी माझे जे सहकारी आहेत केकाने आणि कासराळे मॅडम यांना सांगितलं. यांनी तात्काळ ती सिग्नल मोकळं करून पूर्ण बस आम्ही पुढे काढली. पुढून कोपरी सिग्नल आमचे जे सहकारी होते त्यांना सुद्धा सांगितलं. त्यांनी पूर्ण तिकडची जी लोकल पब्लिकला त्रास न होता आम्ही पूर्ण सिग्नल मोकळं करून युटर्न मारून बोनकडे सिग्नल एक डायग्नोस्टिक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल तिथे हलवलं. त्या ठिकाणी डॉक्टर लगेच आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केला. असं तर आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल, वेळेवर त्याला उपचार नसते पूर्वी तर डॉक्टरांचं म्हणणं काय होतं? सर नमस्कार. डॉक्टर असे बोलले की जर 2 मिनटं उशीर झाला असता तर भविष्यात काही झालं असतं यांच्यासोबत, असे ते डॉक्टर आम्हाला बोलले. त्यांनी उपचार चालू केला. ते शुद्धीवर नव्हते तिथे बराच वेळ. नंतर सर आणि आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो, विचारलो की म्हणजे आहे का ते आता व्यवस्थित. तर डॉक्टर बोलले ते व्यवस्थित आहेत, परंतु त्यांचं CT स्कॅन करायचं आहे. पुढील उपचारासाठी सर त्यांच्या विभागाचे अधिकारी वगैरे आले आणि आम्ही त्यांच्याकडे हे केलं. डॉक्टर बोलले आता ते व्यवस्थित आहेत. आता संध्याकाळी 6 वाजता पाम बीच असेल किंवा ठाणे बेलापूर रोड असेल, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक राहते, पण तुम्हाला कशा पद्धतीनं कसरत करावी लागली त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी? सर ट्रॅफिकचा फ्लो खूप प्रमाणात होता, वरिष्ठ होते सोबत. आम्ही वाहतूक नियमन करत असताना ती बस आली, त्या चालकाने आम्हाला सांगितलं की असा असा प्रकार आहे. पूर्ण आम्ही वाहतूक जागेवर थांबवली सर, रोड पूर्ण क्लिअर केला आणि बस पुढे काढून घेतली. बस पुढे काढून घेऊन कोपरी सिग्नलला पण ट्रॅफिक होती, त्या अंमलदारानं सांगितलं की रोड क्लिअर ठेवा आणि सर तिथून बसला आम्ही युटर्न करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. खूप ट्रॅफिक होती सर त्यावेळेला. तर बघू शकते वाहतूक पोलिसांच्या प्रसंग धावण्यामुळं एका कुटुंबाचा जो आधार असतो तो त्याला वाचला कुठेतरी. तर माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे की आपण वाहतूक पोलीस असेल किंवा दुसरे पोलीस असतील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्याकडं बोलण्याचा दृष्टिकोन हे खूप वेगळा झालेला आहे. पण सर्वच पोलीस सारखे नसतात हे आज सिद्ध झालेलं आहे. APMC वाहतूक पोलीस चौकीने दाखवून दिलेलं आहे. तर माझी सर्वच वाहन चालकांना विनंती आहे, जिथे ट्रॅफिक पोलीस असतील त्यांचे तुम्हाला थांबवत असतील किंवा वाहतूक नियमाचं पालन करायला सांगत असतील, पण कुठेही त्यांच्यासोबत अरेरावी करू नका. ते वाहतूक नियमाचं पालन करा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.